तुमच्या खासदार निवडणुकीला पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये आव्हान दिलं आहे, तुम्ही कसं पाहता? नाही, आव्हान बिव्हान हे छोटा विषय. एकदा निवडून आलो, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक प्रक्रिया असते, ती पार पडली. एकदा माणूस निवडून आला, आपण पाहिलं असं एखादा ग्रामपंचायत सदस्य जरी पडला तो दुसऱ्या दिवशी जातो तहसील ऑफिसमध्ये चौकशी लावते, ते थोड्या दिवसाचा खेळ असतो. आता वास्तविक पाहता मी निवडून आलो, मी खासदार झालो, माझ्यावर जबाबदारी ते 5 वर्ष या लोकांना सेवा द्यायची, या भागातले काम करायचे, ही जबाबदारी माझ्याकडे. आता त्यांच्याकडे कुठलं कामच नाही राहिलं, मग जा औरंगाबादला, जाऊ ह्या कोर्टात, हा काम त्यांच्याकडे दिलं, त्याच्यामुळे ते काम चोखपणे ते पार पाडतील. तुम्ही शरद पवार गट मोठ्या ठाकरे नगरमध्ये लक्ष घालताय, तुमच्या पाठोपाठ अजित पवार गटाला चालतो, कसं पाहताय विधानसभेत? नाही, शेवट कोण लक्ष घालतोय कोण नाही घालतो त्यापेक्षा या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणं हे आमच्या सर्वांसाठी, शेतकरी बांधवांसाठी, बेरोजगारांसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी राज्यात सरकार आलं पाहिजे, त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यामध्ये किती आमदार जिल्ह्यामध्ये किती येतील त्यामुळे ते सांगण्यापेक्षा मी ज्यावेळेस इथं राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन झाला त्यावेळेस सांगितलं 12चे 12 आमदार महाविकास आघाडीचे निवडून येणार. हा आमचा एक विश्वास आहे, निर्धार आहे. पारनेरला प्रामुख्याने चर्चा होती राणीताई लंकेंची आमदारकीची, कसं पाहतो? नाही, जो उमेदवार इच्छुक आहे त्यांनी पक्षाकडे पार्टीकडे तिकिटाची मागणी केली पाहिजे, आणि पक्ष पार्टीला एक नेते मंडळी असतात. त्यामुळे माझ्या मतदारसंघात म्हणजे माझ्या मतदारसंघातील पारनेर तालुक्यामध्ये अद्यापपर्यंत राष्ट्रवादी पक्षाकडे कोणी उमेदवारी मागितलेलं माझ्या तरी कानावर नाही. तुम्हाला चौकशी करावं लागेल पवार साहेबांकडे कोणी मागणी केली का काय. पालिकेसाठी पालिकेकडे पैसे नाही, एकीकडे पैसे नाहीये, आणि दुसरीकडे करोड रुपयाची पाणीपट्टी माफ नाही. 3 कोटी रुपये तर विळत घाटातल्या मेडिकल कॉलेजला मागच्या महानगरपालिकेने एक ठराव घेऊन माफ केले. आमच्या गिरीश जाधव साहेबांनी त्यावर पूर्णपणे मांडणी केली. त्यांनी तसं वास्तविक पाहता कुठल्या महानगरपालिकेला पाणीपट्टी माफ करायचा अधिकारच नाही. व्यावसायिक वापरासाठी जर तुम्ही पाण्याचं कनेक्शन दिलं, व्यावसायिक असो किंवा घरगुती असो, बरोबर आहे साहेब, व्यवसाय असो किंवा घरगुती कनेक्शन जर दिले पाणीपट्टी माफ करता येतं. दुसऱ्या एखाद्या टॅक्सेस मध्ये तुम्ही सूट देऊ शकता ठराव देऊन. पाणीपट्टी हा विभाग असा आहे त्यावर टॅक्सेसला सूट देता येत नाही, पण ते चुकीच्या पद्धतीने त्यावेळेस ठराव केला. पण त्या बाबतीत सुद्धा आज आम्ही आयुक्ताला सांगितलं की ठराव कॉल करा, ठराव घ्या त्यामध्ये, आणि परत ती पैसे वसुली झाली पाहिजे. या बाबतीत आम्ही मागणी